सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी हजारो वर्ष कठोर तप करणारा राजा, आपल्या पितराच्या उद्धारासाठी आयुष्य अर्पण करणारा महापुरुष, तो म्हणजे महान राजा भगीरथ. म्हणूनच आजही जेव्हा एखादं अशक्य वाटणारं काम प्रचंड प्रयत्नाने पूर्ण केलं जातं तेव्हा त्याला भगीरथ प्रयत्न असं म्हटलं जातं. पण राजा भगीरथाने गंगा पृथ्वीवर कशी आणली, त्याच्या तपश्चर्येचं महत्त्व काय आणि त्या दिवशी नेमकं काय करावं, आजच्या काळामध्ये राजा भगीरथाची कथा कशी प्रेरणा देते ते आपण बघूयात. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजा भगीरथ जयंतीचे संपूर्ण महत्त्व जाणून घेऊया. आजच्या काळामध्ये राजा भगीरथ यांच्या विचाराची गरज खूप मोठी आहे. आज माणूस थोड्याशा अडचणीत खचतो, यश उशिरा मिळालं की प्रयत्न सोडतो. पण भगीरथांनी अनेक वर्ष तप करून अशक्य वाटणारं कार्य पूर्ण केलं. आजच्या काळात गरज आहे मोठं ध्येय ठेवण्याची, सातत्याने प्रयत्न करण्याची, हार न मानण्याची. तसंच भगीरथांनी गंगा पृथ्वीवर आणून जलाचं महत्त्व दाखवलेलं. आज नद्या प्रदूषित होत आहेत, पाण्याची टंचाई वाढत आहे. म्हणूनच आजच्या काळात भगीरथासारखा संकल्प करण्याची गरज आहे. पाणी वाचवण्यासाठी, निसर्ग जपण्यासाठी, समाजासाठी काहीतरी करण्याची. म्हणून आजच्या काळात प्रत्येकाने भगीरथ प्रयत्न करण्याची गरज आहे. हीच राजा भगीरथ जयंतीची खरी शिकवण आहे. आता राजा भगीरथ यांची कथा आपल्याला कोणत्या ग्रंथामध्ये आढळते तर वाल्मिकी रामायणामध्ये बालकांडामध्ये भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणल्याची सविस्तर कथा आहे. भागवत पुराणामध्ये 9व्या स्कंदामध्ये सगर वंश आणि भगीरथ कथा यांची कथा आहे. विष्णू पुराणामध्ये सगर, अंशुमान, दिलीप आणि भगीरथ वंश परंपरा आहे. पद्मपुराणामध्ये गंगा अवतरण व राजा भगीरथ तपश्चर्या वर्णन केलेलं आहे. राजा भगीरथ यांची जन्मकथा अत्यंत रोचक मानली जाते. पुराणानुसार राजा दिलीप यांना खूप वर्ष मूल होत नव्हते. म्हणून त्यांनी आणि त्यांची पत्नी राणी सुदक्षिणाने देवांची कठोर उपासना केली. अनेक वर्षाच्या तपश्चर्यानंतर त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळाला. काही कथानुसार बराच काळ मूल न झाल्यामुळे यज्ञ करण्यात आला. या यज्ञातून एक मासाचा गोळा उत्पन्न झाला. तो पाहून राजा राणी निराश झाले. तेव्हा ऋषींनी त्या गोळ्याला विशेष विधी करून संस्कार केले. काही काळानंतर त्या गोळ्यातून तेजस्वी बालकाचा जन्म झाला, तोच भगीरथ, अशी कथा सांगितली जाते. आणखी एका कथेनुसार असं सांगितलं जातं की बालक जन्माला आल्यावर तो खूप अशक्त होता, त्याचं शरीर नीट विकसित नव्हतं. मग एका ऋषींनी, म्हणजेच काही ठिकाणी अष्टवक्र ऋषीचा उल्लेख केलेला आहे, त्यांनी आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादामुळे बालक निरोगी आणि बलवान झाला. त्या बालकाचं नाव ठेवण्यात आलं भगीरथ. पुढे त्यानेच आपल्या पितरांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणण्याचा महान संकल्प केला. राजा भगीरथचा जन्म वैशाख शुक्ल दशमी असा मानला जातो आणि त्या दिवशी साजरा केला जातो. थोडक्यात काय तर राजा भगीरथांचे वडील राजा दिलीप आणि आई राणी सुदक्षिणा असे आहे. पुराणानुसार राजा सगर यांना 60,000 पुत्र होते. एकदा त्यांनी अश्वमेध यज्ञ सुरू केला, पण यज्ञाचा घोडा अचानक गायब झाला. त्या घोड्याच्या शोधात सगर पुत्र पृथ्वी खोदत खोदत कपिल मुनीच्या आश्रमात पोहोचले. तिथे त्यांना घोडा दिसता त्यांनी कपिल मुनीवर आरोप केला. त्यामुळे क्रोधित होऊन कपिल मुनीच्या तेजाने सगरपुत्र भस्म झाले. त्या सगरपुत्राच्या आत्म्यांना मुक्ती मिळवण्यासाठी त्यांच्या अस्थिवर गंगेचं पवित्र पाणी वाहणं आवश्यक होतं. अनेक पिढ्या गेल्या, पण गंगा पृथ्वीवर आणणं कोणालाही शक्य झालं नाही. खूप राजांनी प्रयत्न केला भगीरथाच्या पूर्वजांनी, पण त्यांना यश आले नाही. अखेर राजा भगीरथाने हा संकल्प केला. त्यांनी कठोर तपश्चर्या केली. अनेक वर्षाच्या तपाने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी गंगेला पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली, पण गंगेचा वेग इतका प्रचंड होता की पृथ्वी तिचा आघात सहन करू शकणार नव्हती, म्हणजे पृथ्वी लयाला गेली असती. मग राजा भगीरथांनी भगवान शंकराची उपासना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगा मातेला आपल्या जटामध्ये धारण केला. शिवाच्या जटामधून गंगा शांतपणे पृथ्वीवर अवतरली. राजा भगीरथ पुढे पुढे चालत होते आणि गंगा त्यांच्या मागे वाहत होती. शेवटी गंगेचं पाणी सगरपुत्राच्या अस्थिवर गेलं आणि त्यांना मुक्ती मिळाली. ही आहे कथा भगीरथ राजाची. गंगा अवतरण पृथ्वीवर कशी आली ही कथा आहे. म्हणूनच गंगेचं नाव भागीरथी म्हणून ओळखलं जातं. का ओळखलं जातं? भगीरथ राजाने ती आणली म्हणून भगीरथ राजाच्या नावावरून गंगेचं नाव भागीरथी असं पडलेलं आहे.
राजा भगीरथ जयंतीच्या दिवशी काय करावं आपण त्या दिवशी लवकर उठून स्नान करावं, शक्य असल्यास नदी, तलाव किंवा घरच्या पाण्याचं पूजन अर्चन करावं, गंगा मातेचं स्मरण करून नमस्कार करावा, गंगा स्नान करावं त्या दिवशी. त्यानंतर पित्रासाठी तर्पण करावं, कारण हा दिवस पितृमोक्षाशी जोडलेला आहे. तांदूळ, तीळ आणि पाण्याने तर्पण केल्यास पित्र प्रसन्न होतात असा आपला विश्वास आहे, असं अध्यात्म पण सांगतं. या दिवशी दान धर्माला सुद्धा विशेष महत्व आहे. पाणी, अन्न, वस्त्र, फळ याचं दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. गरिबांना मदत, पक्ष्यांना पाणी ठेवणं, वृक्षारोपण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. राजा भगीरथ जयंतीचा संदेश खूप मोठा आहे. प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही. किती अडचणी आल्या तरी ध्येय सोडायचं नाही. भगीरथाने अनेक वर्ष तप केलं, देवांना प्रसन्न केलं आणि शेवटी अशक्य वाटणारं कार्य पूर्ण केलं. म्हणूनच आपल्या जीवनातही भगीरथ प्रयत्न आवश्यक आहेत. घरात सुख, समृद्धी, पितरांचा आशीर्वाद आणि जीवनात यश हवं असेल त्या दिवशी गंगास्मरण, दान, धर्म, प्रार्थना जरूर करा. असं म्हणतात, माणसाच्या निर्धाराने इतिहास बदलतो आणि राजा भगीरथ यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते जर प्रयत्न भगीरथासारखे असतील. या भगीरथ जयंतीला आपणही संकल्प करूया, हार मानणार नाही, ध्येय सोडणार नाही आणि समाजासाठी काहीतरी नक्की करूया. जय गंगा माता, जय राजा भगीरथ.